नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। शासनाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात कर्जमुक्ती अभियान राबवण्यात आले। पुण्यातील आयुक्त कार्यालयावर आता 19 मार्चला धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रघुनाथ दादा पाटील यांनी दिली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन शासन पूर्ण करणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। विधानसभा निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी राज्यभरात गेल्या महिनाभरापासून कर्जमुक्ती अभियान राबवले। आता 19 मार्च रोजी पुण्यातील आयुक्त कार्यालयासमोर कर्जमुक्तीसाठी महाएल्गार करणार असल्याची घोषणा रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे। पाहुयात काय म्हणालेत रघुनाथ दादा। उद्याच्या 19 मार्चला आम्ही पुणे येथे आयुक्त कार्यालयावर सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्यांना होऊ नयेत म्हणून सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठली पाहिजे। 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे। अशा 3-4 प्रमुख मागण्या, आर्थिक मागण्या घेऊन आम्ही 19 मार्चला पुण्याला गोळा होतोय। सर्व शेतकऱ्यांनी, सर्व छोट्या मोठ्या उद्योग करणाऱ्या 12 बलुतेदारांनी, सगळ्या कर्जदार लोकांनी, मग त्या महिला असोत, पुरुष असोत, व्यावसायिक असोत, शेतकरी असोत, शेतमजूर असोत, पतसंस्थांचे असोत, मायक्रो फायनान्सचे असोत, तुमच्या पतसंस्थांचे असोत, आणखी कोणाची बँका असोत, सरकारी संस्था असोत, नाहीतर राष्ट्रीयकृत बँका असोत, शैक्षणिक कर्ज असोत, ही कर्ज आता आपण फेडतो म्हटलं तरी फेडत नाही आहेत। कारण शेतीमालाचे भाव हे दिवसेंदिवस घसरत चाललेले आहेत। 9, 10, 11 हजार पर्यंत गेलेलं सोयाबीन आज 4,000च्या खाली आलेलं आहे। गेली 16-17 वर्ष ऊसाचे भाव 2500 ते 3,000 रुपयांमध्ये राहिलेले आहेत। डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहेत, कापसाचे भाव वाढत नाही आहेत, पण कापूस वेचणीच्या मजुऱ्या वाढत आहेत, डिझेलचे खर्च वाढत आहेत, शेती करणं परवडत नाही आहे आणि दिवसाला 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतात। त्या राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही। हे कुठं कंगना राणावत, कुठं ते आणखीन कोण, कुठं ते औरंगजेबाची कबर, कुठं अफजल खानाची कबर, या गोष्टींच्याकडे सोबत हे हरामखोरांचं लक्ष आहे। इथं रोज 12-13 शेतकरी आमचे जीव देत आहेत, फाशी घेत आहेत, विष पित आहेत। याच्याबद्दल सरकारला लाज वाटत नाही। आज संबंध शेअर बाजार इतका गडगडलेला आहे की शेअर मध्ये पैसे गुंतवलेले लोक आता भिकारी झालेले आहेत, रस्त्यावर आलेले आहेत। त्याचबरोबर रुपयाचं अवमूल्यन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय। स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला 1 रुपया बरोबर $1 होता। मनमोहन सिंग पाय उतार झाले त्यावेळेला 60 रुपयाला $1 होता। आज 90 रुपयाला $1 झाला आणि याचा सगळ्याचा परिणाम हा संबंध गोरगरीब जनतेला भोगावा लागतोय। त्यामुळे आत्महत्या वाढत आहेत। तर आता आत्महत्या करू नका। 19 मार्चला पुण्याला या। येताना तुमची विजेची बिलं, कर्जाच्या नोटिसा, कर्जाचे आलेले काही मागण्याचे, कारखान्यांचे, बँकांचे जे काही तुमचे दावे करायचे किंवा काही नोटिसा पाठवलेल्या असतील, त्या सगळ्या नोटिसा 101ची प्रकरणं झाली असतील तर त्या 101च्या नोटिसा घेऊन पुण्याला या। आयुक्ताला हे सगळं दाखवून देऊ आणि त्याच्या दारामध्ये या सगळ्या नोटिसांची होळी करून आपण कर्जमुक्त झालो ही घोषणा करायची। नमस्कार।